महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक संघटनेला आजच्या 19 तारखेच्या मीटिंगला बोलवलं होतं. तर महाराष्ट्रातून चांगल्या पद्धतीने लोक हजर राहून या मीटिंगला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईवरून सुद्धा राहुलभाई चांगल्या पद्धतीने इथं लोक घेऊन येऊन या मीटिंगची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्व बैलगाडी मालक चालक संघटनेचा मी आभारी आहे. ही संघटना किंवा हा मीटिंगचा अन्यायाविरोधाचा लढा आम्ही ठराविक दोघा-चौघांनी चालू केला, परंतु चांगल्या पद्धतीचं याला यश आलेलं आहे. परंतु मी संघटनेला विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला किंवा संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की आम्ही जे मुद्दे घेतलेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किंवा जी काय आपली परवा चर्चा झाल्या त्यांना अधिकृतपणे संचालक करून घेणे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि बैलगाडी मालकांना सभासद करून घेणे हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि ही संघटना महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने चालावी शेवाळे आबांच्या अध्यक्षतेखाली अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि 6 बैलांचा जो विषय होता तो शेवाळे आबांनी मिटवलेलाच आहे. त्यांना पळायचा परमिशन दिलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्रात कुणालाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी संघटना घेईल. आणि संघटनेनं लवकरात लवकर ही विषय बैलगाडी मालकांचा आणि संचालकांचा लवकर घ्यावा आणि तडीस न्यावा असा अध्यक्षाला मी विनंती करतो. चालू करायचं आहे का? तर आज जो अन्यायाविरोधात जो लढा होता या लढ्याच्या विरोधात जी या कोरेगाव तालुक्यामध्ये मीटिंग झाली त्या मीटिंगच्या माध्यमातून जी मीटिंगची जी सुरुवात केली माझे नाना MM नाना धनाजी दादा झाले, वापस त्याच्यानंतर विनोद दादा झाले, ब्रह्मा पैलवान झाले, विजू भाऊ झाले. आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा अन्यायाविरोधात आपल्याला लढा कसा देता येईल, ज्या गोरगरीब गाडा मालकांवर अन्याय होतोय तो अन्याय कसा थांबवता येईल यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. खरं बोलायला गेलो तर जी आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे संघटनेचे मेंबर्ससुद्धा सोबत होते. अक्षरशः त्यांना तरी कुठेतरी वाटलं असेल. आज सांगायला गेलो तर आमचे रोहित दादा आहेत, वापस विजू भाऊ आहेत, बरेच सारे असे मेंबर होते आहे का नाही. तर आज जे आम्ही मुद्दे मांडले मुद्द्यांची नोंदणी घेतली आहे. जे विजू भाऊ आहेत ते आपले अध्यक्ष आहेत. अध्यक्षांच्या माध्यमातून विजू भाऊ आले होते. विजू भाऊंनी सगळे मुद्दे लिहिलेले आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत, जे आमचे मुद्दे आहेत. खरं बोलायला गेलो तर 6 बैलांचा जो तिढा होता तो अध्यक्षतेखाली तिढा सुटवला गेला. त्या तिढ्यासाठी हे इथले जे आता ज्यांनी सुरुवात केलेली आहेत तेच सगळे बैलगाडा मालक होते. खरं बोलायला गेलो तर 6 बैलांचा तिढा सुटला, पण अजून जो मराठवाडा आहे, नाशिक आहे, असं मला वाटतं. मी वारंवार बोलत आलो आहे, मला याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही आहे. खाली एवढाच की आपले बैलगाडा मालक आनंदात राहू सगळे. आता कुठेतरी ही बंदी 2 वर्ष झाली उठलेली आहे, त्या बंदीसाठी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर हे पण लवकरात लवकर हो ना. ज्यांनी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही काय असेल ते जे तुम्हाला काय लावायचं असेल ते त्याच्यावर हां. तर आज सगळे जेवढे महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी होते सगळ्यांनी प्रेम दिला, सगळ्यांनी उपस्थिती ठेवली. कोणत्याही प्रकारचा चावचवाट नाही झाला. आतापर्यंत मी मीटिंग्स भरपूर बघितल्या दादा. हर मीटिंगमध्ये काय ना काय चालू आहे, गोंधळ चालू दे, पण या मीटिंगमध्ये शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं. शांतपणेचं वातावरण होता. असंच प्रत्येक मीटिंगमध्ये ठेवा, प्रत्येकाने ऐकून घ्या. हो समोरचा व्यक्ती काय बोलतोय, त्याच्या म्हणणं काय आहेत, त्याच्या व्यथा काय आहेत. आज जर मुंबईमधनं मी इथं आलो आहे, माझ्या व्यथाच मी मांडल्या नाही तर मीटिंगला काय अर्थ नाही येणार. तर आपण जिथे ज्याला विरोध होता त्याला विरोध केला. ज्या ज्या गोष्टींवर आपल्याला संघटनेच्या माध्यमातून ज्या घडामोडी होत्या, कुठे एखादा व्यक्ती चुकीचा ठरला होता त्याला चुकीचा ठरवला. आता याच्यानंतर ज्या गोष्टी सगळ्यांनी एकत्र आणून मांडल्या त्याला शेवाळे आबांनी लवकरात लवकर अध्यक्षतेखाली याच्यावर लवकरात लवकर वाचा फोडावी. लवकरात लवकर मीटिंग लावून हे सगळे ज्या आमच्या अटी आहेत, ज्या योग्य त्या अटी आहेत ते त्यांचं न्यायनिवारण करून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि आज सगळे इथे उपस्थित राहिले, सगळ्यांनी प्रेम दिला, आशीर्वाद दिला.
असाच प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि बैलगाडा क्षेत्र खूप उंचावर जाऊ द्या. नमस्कार. आज कोरेगाव या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची जी मीटिंग झाली, यामध्ये काही मुद्दे म्हणजे चर्चेत आले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लवकरात लवकर वरिष्ठ संचालक मंडळ आहे त्याचा विस्तार करण्यात यावा आणि त्यांची नावं जाहीर करण्यात यावी. त्यानंतर बऱ्याच बैलगाडी मालकांचा संभ्रम आहे की आम्ही सभासद आहोत का देणगीदार आहोत, तर त्या बैलगाडी मालकांना आपण अधिकृतरित्या सभासद करून घेणार आहोत का, याचं बी वरिष्ठांनी म्हणणं मांडलं पाहिजे. त्यानंतर आता 2-2.5 वर्ष झालं आपल्या बऱ्याच कमिट्या झालेल्या आहेत, पण त्यांना कोणत्याही पद्धतीचं आपण अधिकृत हे दिलं नाही, नियुक्तीपत्र दिलं नाही. तर ह्या सर्व कमिट्यांना लवकरात लवकर अधिकृत नियुक्तीपत्र द्यावेत, म्हणजे जेणेकरून त्यांना कोणतंही काम करताना तालुका लेवलला, जिल्हा लेवलला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.